राम राम. राम राम. हे बघा आता आपली बैठक सगळे झालेलं आहे. कारण काय मुलाला मुलगी पसंत आहे, मुलीला मुलगा पसंत आहे. फक्त राहिला प्रश्न तुमचा एकदा काय अडचण आहे, ज्याची अडचण त्यांनी बोला, म्हणजे मग आपल्याला बार उडवायला एकदम सोपं जाईल. बरोबर आहे का नाही? चालतंय ना पाहून. बोला ना. 2 मिनिटं मला एक प्रश्न विचारायचा आहे. विचारा ना काय अडचण आहे. बोला ना. मुलाला नोकरी आहे का? मुलाचं नोकरीचं काय विचारतो तुम्ही? मल्टीनॅशनल कंपनीत येतो. काय विषय नाही. बर काही हरकत नाही का हो? मुलाला शेती वगैरे आहे का नाही? काय खोटं बोलता येत नाही भाऊ. पराला 5 एकर बागायती शेती. काय विषय? हो, पण आमची ताई काय शेतात जाणार नाही. बघा पाहुणे, ती शेतात तर काय जाणार नाही, कारण ती शिकेल पोरगी. बरोबर. ती डायरेक्ट मुला संग पुण्या मुंबईत अशा ठिकाणी ती राहील. त्याचं पाहा आता. नाही काय हरकत नाही, मुलगी शेतीत नका का पाठव ना, पण आता नोकरीला पोरगा शहरात आहे म्हणल्यावर तिकडे बी पाठवते ना. आता पाहू आपण, तुम्ही म्हणशाल तसं करू नियोजन. लहान तोंडी मोठा घास घेतो. पण मला एक पटा ना, तुम्ही म्हणता मुलाला शेती आहे का? शेती 4-5 एकर. तुम्ही म्हणता मुलाला नोकरी आहे का? नोकरी आहे. पण तुमचे प्रश्न परत उलटे असे येतात, मुलाला शेती आहे तर मुलगी शेतात जाणार नाही. मग शेती कशासाठी पाहिजे? बर, नोकरी आहे, मुलगी घरी राहणार नाही. अहो, मुलगी घरी राहणार नाही म्हटल्यानंतर असं कसं चालेल? मुलाला आई वडील आहे, त्यांच्याकडं कोण पाहणार? ठीक आहे, तुमची मुलगी शिकलेली आहे. अहो, 4-2 दिवस सुट्टीला आली आणि गेलीच तिच्या वावरात, तर तिच्याच वावरात जाणार आहे ना, का लोकांच्या वावरात जाणार आहे? तुमची मुलगी मालकीन पाहिजे का कामाला जाणारी पाहिजे? मला सांगा बरं. अहो, मालकीन म्हणून तिच्या शेतात थोडंफार काम केल्याने काय बिघडणार आहे? हे बघा, शेवटी मुलगी तुमची आहे. मुलगी म्हणजे शेवटी आता बापाला वाटतंच आपल्या मुलीचं चांगलं व्हावं, कारण आपण सगळे शेतकरी लोक आहे. आणि शेतकऱ्यांनीच जर विचार केला की आमची मुलगी शेतात जाणार नाही म्हटल्यानंतर या पृथ्वी तलावर शेतकरी टिकन का? हाही मोठा विषय. म्हटल्यानंतर आपल्या पोराला पण मग कोणी मुलगी देईल का? हा पण मोठा विषय ना. बरोबर आहे का नाही? शेवटी तुम्ही आम्ही विचार करा या गोष्टीचा, सगळ्यांनी विचार केला पाहिजे. कारण शेतकरी खूप संकटात आहे. आणि शेतकऱ्याला जर मुलगी कोणी द्यायचं नाही म्हटलं आणि शेती कोणी करणार नाही म्हटल्यानंतर अवघड आहे. अवघड. शेतकरी जागला पाहिजे पाहुणे. सुकलेल्या भाकरीला पानसंग खाऊ गड्या, पाऊल थकलं नाही.